महिना 5,000 रुपयांपेक्षा जास्त इन्कम जर कुठून मिळणार असेल पण सुरक्षित मार्गाने, तर आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करतो। विचार करा, दर महिना 5,000 म्हणजे वर्षाला 60,000 आणि असे 5 वर्षात 3 लाख रुपये, ते सुद्धा सरकारच्या गॅरंटीसह। तर यासाठी पात्रता काय आहे, पैसे कसे मिळणार आणि इतर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करावी की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो। यामागे दोन प्रमुख कारण, पहिले म्हणजे गुंतवणूक करून पैसे सुरक्षित राहायला पाहिजे आणि दुसरे म्हणजे पैसे अडकवून वर्षानुवर्ष ते वाढतील याची वाट न पाहता रेग्युलर त्यातून उत्पन्न मिळाले पाहिजे, तरच गुंतवणूक करणे योग्य। आणि असे असेल तरच स्वतःचा मेहनतीने कमावलेला पैसा आपण कुठेतरी अडकवतो। म्हणून तुम्हाला आज अशाच सरकारच्या अधिकृत आणि महिन्याला उत्पन्न देणाऱ्या योजनेची माहिती सांगणार आहे, ज्यातून न चुकता प्रत्येक महिन्याला व्याज तुमच्या खात्यावर जमा होते। योजनेचे नाव आहे मंथली इन्कम स्कीम, जी सरकारच्या अधिकृत खात्यामार्फत म्हणजे पोस्ट ऑफिस तर्फे राबवली जाते। तसं बघितलं तर बँकेत सुद्धा ही योजना तुम्हाला मिळेल, पण सर्वात जास्त व्याज हे पोस्टाच्या MIS स्कीम मध्येच दिले जाते। योजनेमध्ये फार कमी रकमेपासून तुम्हाला गुंतवणूक सुरू करता येते, म्हणजे कमीत कमी 1,000 रुपये। आणि मित्रांनो, एका खात्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम 9 लाख रुपये एका व्यक्तीच्या नावावर जमा करू शकता। त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणासोबत म्हणजे संयुक्त गुंतवणूक करायची असेल, जसे पत्नीसोबत, भावासोबत किंवा मित्रांसोबत, जेणेकरून तुम्हाला दोघांना किंवा तिघांना मंथली इन्कम मिळू शकेल, तर तो देखील ऑप्शन यात उपलब्ध आहे। आणि त्यासाठी जास्त पैसे जॉईंट खात्यामध्ये तुम्ही जमा करू शकतात, कारण जॉईंट अकाउंटचे मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट लिमिट हे 15 लाख रुपये आहे। जास्तीत जास्त 3 सज्ञान व्यक्ती मिळून संयुक्त खाते म्हणजे जॉईंट अकाउंट उघडू शकतात, पण ज्या 3 व्यक्ती असे अकाउंट उघडतील त्या प्रत्येकाच्या नावे सारखी रक्कम जमा करणे, सारखी इन्व्हेस्टमेंट असणे आवश्यक आहे। फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर 3 व्यक्ती मिळून जॉईंट अकाउंटमध्ये एकत्रितपणे 15 लाख रुपये जमा करणार असाल, तर प्रत्येकाचा शेअर किंवा प्रत्येकाची गुंतवणूक ही 5 लाख रुपयांचीच असायला पाहिजे। योजनेमध्ये 1 जानेवारी 2024 पासून लागू झालेला व्याजदर आहे वार्षिक 7.4%। जनरेट होणारे हे व्याज दर महिन्याला तुमच्या सिंगल अकाउंट किंवा जॉईंट खात्यावर जमा केले जाते, म्हणजे दर महिना रेग्युलर इन्कम। आता किती गुंतवणुकीवर महिन्याला 5,500 रुपये मिळतात ते कॅल्क्युलेशन बघू। सिंगल अकाउंटचे मॅक्सिमम लिमिट आहे 9 लाख रुपये, ज्यावर 7.4% वार्षिक या व्याजदराने 66,600 रुपये व्याज जनरेट होते, जे दर महिन्याला तुमच्या खात्यावर जमा होते 5,550 रुपये। म्हणजे 5 वर्षात दर महिना 5,550 रुपये व्याज आणि एकत्रित बघितले तर 3,33,000 रुपये व्याज कमावण्यासाठी योजनेत तुम्हाला 9 लाख रुपये जमा करावे लागतील। जर 3 व्यक्तींनी मिळून 15 लाख रुपये जमा करायचे ठरवले, तर वर्षाला 1,11,000 रुपये व्याज जनरेट होते, जे दर महिन्याला 9,250 रुपये तुमच्या जॉईंट खात्यावर जमा होईल। म्हणजे तिघांना इक्वल शेअर 3,083 रुपये व्याज महिन्याला मिळेल। अशा प्रकारे संपूर्ण 5 वर्षात त्या जॉईंट खात्यावर 5,55,000 रुपये व्याज तुम्हाला संयुक्तपणे कमावता येते, म्हणजे 15 लाखावर 5,55,000 रुपये व्याज। मित्रांनो, यात कोणाच्याही नावाने खातं उघडता येतं। अगदी 10 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असेल तरी सुद्धा त्यांना मंथली इन्कम स्कीममध्ये त्यांच्या स्वतःच्या नावाने खाते उघडता येते। त्याचप्रमाणे पालक त्यांच्या लहान मुलांच्या नावाने किंवा अनसाउंड माइंड व्यक्तीच्या नावाने सुद्धा यात गुंतवणूक करू शकतात। थोडक्यात तुम्ही योजनेमध्ये किती पण खाते उघडू शकतात, पण गुंतवणुकीची जी रक्कम आहे ती तितकीच राहील। म्हणजे एक सिंगल अकाउंट असेल तरी गुंतवणूक जास्तीत जास्त 9 लाख रुपये, आणि 5 सिंगल अकाउंट असतील तरी सर्व खाते मिळून मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट असेल 9 लाखांचीच। पोस्टाच्या मंथली इन्कम स्कीममध्ये जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी तुम्हाला पैसे गुंतवता येतात, ज्यामुळे 5 वर्ष दर महिन्याला रेग्युलर व्याज मिळत राहते। पण दिल्या जाणाऱ्या या व्याज रकमेवर टॅक्स आकारला जाऊ शकतो, म्हणजे TDS, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स। 5 वर्ष पूर्ण झाल्यावर हा फॉर्म भरून पासबुक जमा करून जमा केलेले सर्व पैसे म्हणजे तुमची गुंतवणूक तुम्हाला खात्यातून काढता येते। त्याआधीच जर खातेधारकाचा मृत्यू झाला तर सर्व रक्कम व्याजासहित त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला परत केली जाते। जर खातं 5 वर्षांच्या आत बंद केलं म्हणजे प्रीमॅच्युअरली क्लोज केलं, तर त्यावर चार्जेस लावून ते चार्जेस कापले जातात आणि उरलेली रक्कम तुम्हाला परत मिळते। यासाठी सुद्धा अकाउंट क्लोजरचा फॉर्म भरून पासबुक सह तो जमा करावा लागतो। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।